नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या व्हेट गुरु या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपल्या इकडे सध्या उन्हाचे जे काही प्रमाण आहे तर ते बऱ्यापैकी वाढलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. मग मित्रांनो, या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये त्यांना खूप साऱ्या समस्या आपल्याला पाहायला मिळत असतात. मग आपण आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या ज्या समस्या आहेत तर त्या कशा प्रकारे टाळू शकतो, किंवा त्यांना जर या समस्या पाहायला मिळाल्या तर त्या लवकरात लवकर आपण कशा पद्धतीने ठीक करू शकतो, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मग यासाठी मित्रांनो, आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये लिक्विड ब्रोटॉन असेल किंवा लिक्विड बोविटॉप सिझेडस असेल, तर या दोन औषधांचा जर एकत्रित वापर आपण केला तर कशा पद्धतीने आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात, तर या विषयावरती आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपल्यापैकी बऱ्याचशा पशुपालकांनी आपल्या पशूंच्या आहारामध्ये लिक्विड ब्रोटॉन असेल किंवा लिक्विड बोविटॉप सिझेड असेल, तर या दोन औषधांचा वापर त्या ठिकाणी केलेलाच असेल. परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण या दोन औषधांचा एकत्रित वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे, तर त्या संबंधित आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण प्रथमतः पाहूया की आपल्याला या लिक्विड ब्रोटॉनमध्ये किंवा बोविटॉप सिझेडसमध्ये कुठले घटक हे दिलेले आहेत. तर यामध्ये मित्रांनो, आपल्याला ब्रोटॉनमध्ये विटॅमिन्स दिलेले आहेत, लिव्हर फ्रॅक्शन दिलेले आहे, ईस्ट दिलेले आहे. तसेच आपल्याला लिक्विड बोविटॉप सिझेडसमध्ये त्या ठिकाणी काही मिनरल्स दिलेले आहेत, काही विटॅमिन्स दिलेले आहेत आणि विटॅमिन एच जे आहे तर ते याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मग मित्रांनो, आपण ज्यावेळेस ब्रोटॉन आणि बोविटॉप सिझेडस या दोन औषधांचा आपल्या पशूंमध्ये एकत्रित वापर करतो, तर त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात, तर त्याविषयी आता आपण माहिती घेऊया. मित्रांनो, ज्यावेळेस आपण लिक्विड ब्रोटॉन असेल किंवा लिक्विड बोविटॉप सिझेड असेल, हे दोन औषधं आपल्या पशूंच्या आहारामध्ये एकत्रित वापरतो, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीराला जे काही कंप्लीट न्यूट्रिशनची गरज असते, म्हणजेच सर्व समावेशक घटक जे आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक असतात, तर ते देण्यासाठी या दोन औषधांचा एकत्रित वापर आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा देतो. मित्रांनो, लिक्विड ब्रोटॉनमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या लिव्हरचे जे काही कार्य आहे तर ते सुधारण्यासाठी फायदा होतो, आपल्या पशूंच्या लिव्हरला मजबूत करण्यासाठी फायदा होतो. तसेच लिक्विड बोविटॉप सिझेडसमुळे आपल्या पशूंच्या शरीरामधील विटॅमिन्स असतील, मिनरल्स असतील, यांची जी काही गरज आहे तर ती भरून काढण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे आपल्या पशूंच्या शरीरामधील घटक भरून काढण्यासाठी आणि आपल्या पशूंना शारीरिक ऊर्जा, ताकद देण्यासाठी या लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड बोविटॉप सिझेडसमुळे त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या दोन औषधांचा एकत्रित वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, या औषधाचा दुसरा जो काही फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी किंवा त्यांचे पचन कार्य चांगले ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो. मित्रांनो, लिक्विड ब्रोटॉनमुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी फायदा होतो. तसेच लिक्विड बोविटॉप सिझेडसमुळे आपण पशूंना त्यांची जी काही भूक वाढवलेली आहे तर त्यांचे पचन आणि शोषण चांगले करण्यासाठी या बोविटॉप सिझेडसमुळे आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये आपल्याला कुठेही त्यांची भूक कमी झालेली पाहायला मिळत असेल, आपल्या पशूंमध्ये त्यांना शोषणासंबंधित, पचनासंबंधित कुठल्याही अडचणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतील, तर आपण अवश्य या लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड बोविटॉप सिझेडसचा एकत्रित वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करा. आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यासोबतच मित्रांनो, आपल्याला आपल्या पशूंमध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची भूक कमी झालेली असेल, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या दोन औषधांचा एकत्रित वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांना या आजारामधून लवकरात लवकर ठीक करण्यासाठी किंवा त्यांची भूक वाढवण्यासाठी, पचन सुधारण्यासाठी सुद्धा चांगले फायदे आपण या दोन औषधांच्या मदतीने त्या ठिकाणी देऊ शकतो. मित्रांनो, लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड बोविटॉप सिझेडस या दोन औषधांचा एकत्रित वापर केल्यामुळे पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा होतो तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या दुधाच्या उत्पादनामध्ये सुद्धा चांगली वाढ होते आणि आपल्या पशूंच्या दुधामधील फॅट एसएनएफ वाढवण्यासाठी सुद्धा चांगला फायदा होतो. ज्यावेळेस आपल्या पशूंची यकृत मजबूत असते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये त्यांची चारा खाण्याची, चारा पचन होण्याचे प्रमाण वाढते. त्यासोबतच या बोविटॉप सिझेडसमध्ये आपण झिंक असेल, बायोटीन असेल, तर हे जे घटक आपण त्यांच्या आहारामध्ये देतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये दुधाच्या उत्पादनामध्ये तर वाढ होतेच, सोबत फॅट एसएनएफ सुद्धा वाढवण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये ज्या ठिकाणी त्यांचे दुधाचे उत्पादन कमी झालेले असेल,
त्या ठिकाणी आपण अवश्य या दोन औषधांचा एकत्रित वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये करा. आपल्याला त्या ठिकाणी दुधाच्या उत्पादनाच्या वाढीसाठी चांगला फायदा हा नक्कीच पाहायला मिळेल. मित्रांनो, पुढचा जो काही महत्त्वाचा फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारचे आजार त्या ठिकाणी होत असतात. यामध्ये व्हायरल डिसीज असतील किंवा इतर कुठले बॅक्टेरियल इन्फेक्शन असतील, प्रोटोझोल इन्फेक्शन असतील किंवा जो काही स्ट्रेस येतो तर त्या स्ट्रेसमुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये आजारी पडण्याचे प्रमाण वाढलेले असते. तर या सर्व गोष्टी जर आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवायच्या असतील तर त्या ठिकाणी आपण लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड बोव्हिटॉप सिझेडेस या दोन औषधांचा एकत्रित वापर करणे हे खूप गरजेचे आहे. ज्यावेळेस आपण या दोन औषधांचा एकत्रित वापर आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची आजाराशी लढण्याची ताकद वाढवण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळतो. किंवा जर आपले पशु आजारी पडलेले असतील तर त्या ठिकाणी त्यांना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी सुद्धा या दोन औषधांचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला पशूंना निरोगी ठेवायचे असेल किंवा आजारी पडलेले असतील तर त्यांना लवकर ठीक करायचे असेल तर अशा दोन्ही ठिकाणी आपण लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड बोव्हिटॉप सिझेडेस या दोन औषधांचा एकत्रित वापर करा. आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आणि फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. मित्रांनो, लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड बोव्हिटॉप सिझेडेस या दोन औषधांचा ज्यावेळेस आपण एकत्रित वापर आपल्या पशूंमध्ये करतो तर त्या ठिकाणी होणारा पुढचा महत्त्वाचा जो काही फायदा आहे तर तो म्हणजे आपल्या पशूंमध्ये त्यांना ज्या काही हीट स्ट्रेसच्या समस्या पाहायला मिळतात तर त्या कमी करण्यासाठी फायदा पाहायला मिळतो. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंमध्ये धापा टाकणे, लाळ गाळणे, आपले पशु सुस्त होणे तर यांसारख्या अडचणी आपल्याला येत असतात. आपल्याला जर त्या अडचणींपासून आपल्या पशूंना सुरक्षित ठेवायचे असेल तर आपण या दोन औषधांचा एकत्रित त्या ठिकाणी वापर करणे हे खूप गरजेचे आहे. किंवा आपल्याला जर अशा प्रकारची लक्षणं आपल्या पशूंमध्ये दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड बोव्हिटॉप सिझेडेस या दोन औषधांचा एकत्रित वापर करा. त्यानंतर मग आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना ऊर्जा देण्यासाठी, त्यांना धापा ज्या काही टाकण्याच्या समस्या आहेत त्या कमी करण्यासाठी, त्यांच्या लाळ गाळण्याच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या ठीक करण्यासाठी, त्यांच्या शरीरामध्ये जे काही सुस्ती आलेली आहे तर ती दूर करण्यासाठी या दोन औषधांचा एकत्रित वापर त्या ठिकाणी आपल्याला अतिशय चांगला फायदा देतो. त्यामुळे आपल्याला हीट स्ट्रेसच्या समस्या ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये जाणवत असतील, दिसत असतील तर त्या ठिकाणी आपण या दोन औषधांचा अवश्य वापर करा. मित्रांनो, या दोन औषधांचा एकत्रित वापर केल्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्या पशूंमध्ये होणारा जो काही मास्टायटिस आहे तर तो देखील कमी करण्यासाठी फायदा होतो. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये मास्टायटिस सारख्या समस्या येतात तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे दुधाचे उत्पादन हे खूप जास्त प्रमाणामध्ये घटलेले असते. आपल्याला जर या समस्यांपासून आपल्या पशूंना दूर ठेवायचे असेल तर त्या ठिकाणी आपण या दोन औषधांचा एकत्रित वापर करणे खूप गरजेचे आहे. त्यासोबतच उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंची त्वचा आहे तर ती कोरडी पडलेली असते किंवा आपल्या पशूंची त्वचा जी आहे तर ती डल झालेली असते. आपल्याला जर आपल्या पशूंची त्वचेची चमक वाढवायची असेल, तिच्यावरती एक चांगला तजेलदारपणा आणायचा असेल, आपल्या पशूंना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खुरांच्या सुद्धा अडचणी पाहायला मिळू शकतात. त्या सुद्धा जर आपल्याला ठीक करायचे असतील तर त्या ठिकाणी आपण या दोन औषधांचा एकत्रित वापर त्या ठिकाणी करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे सुद्धा आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंच्या त्वचेवरती, त्यांच्या खुरांच्या समस्या असतील, मास्टायटिसच्या समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. मित्रांनो, पुढचा जो काही फायदा होतो तर तो म्हणजे या दोन औषधांचा एकत्रित वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये करतो तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या पशूंची जी काही पचन संस्था आहे तर ती मंदावलेली असते. आपले पशु जे आहेत तर ते पाणी जास्त पित असतात परंतु चारा खाण्याचे प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेले असते. तर आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी, त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी, त्यांच्या चाऱ्याचे रूपांतर त्यांच्या शरीरासाठी लागणाऱ्या ऊर्जेमध्ये करण्यासाठी सुद्धा या ब्रोटॉन आणि बोव्हिटॉप सिझेडेसचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्याला ज्या पशूंमध्ये चारा कमी खाण्याच्या समस्या असतील किंवा आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन व्यवस्थित होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण या दोन औषधांचा एकत्रित वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि आपल्या पशूंना अतिशय चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, लिक्विड ब्रोटॉन असेल किंवा लिक्विड बोव्हिटॉप सिझेड असेल या दोन औषधांचा एकत्रित वापर आपण आपल्या सर्व प्रकारच्या पशूंमध्ये करू शकतो. यामध्ये आपले दूध देणारे पशु असतील, आपले गाभण पशु असतील, आपल्या शेळ्या असतील, मेंढ्या असतील, कालवडी असतील, पाडी असतील, आपले शेळ्या मेंढ्यांची पिल्लं असतील तर या सर्वांमध्ये हे दोन औषधं अगदीच सेफ आहेत. या दोन औषधांचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. यामध्ये मग मित्रांनो, आपण लिक्विड ब्रोटॉन हे जे औषध आहे तर ते जास्तीत जास्त 10 दिवस आपल्या पशूंच्या आहारामध्ये रोज त्या ठिकाणी वापरू शकतो आणि लिक्विड बोव्हिटॉप सिझेडेस हे जे औषध आहे तर ते पुढे 10, 15, 20 दिवस जरी वापरले तरी त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी या पाहायला मिळत नाही. मित्रांनो, आपण या दोन औषधांचा एकत्रित वापर करताना
सकाळी लिक्विड ब्रोटॉन जर दिले तर संध्याकाळी आपण बोव्हिटॉप सीझेडेस देऊ शकतो, किंवा सकाळी बोव्हिटॉप सीझेडेस दिले तर त्या ठिकाणी संध्याकाळी आपण लिक्विड ब्रोटॉन, याप्रमाणे या 2 औषधांचा त्या ठिकाणी वापर आपण करू शकतो. त्यामुळे आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट सुद्धा आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतात. मित्रांनो, या 2 औषधांचा डोस देताना आपण आपले जे मोठे पशु आहेत, यामध्ये आपले दूध देणारे पशु असतील, यामध्ये गाई असेल, म्हैस असेल, तर यांच्यामध्ये आपण वापर करणार असाल तर ब्रोटॉन या औषधाचा वापर आपण 50 मिली दररोज 1 वेळा याप्रमाणे करू शकतो, आणि बोव्हिटॉप सीझेडेस या औषधाचा वापर आपण 10 मिली दररोज 1 वेळा याप्रमाणे करू शकतो. तसेच आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या असतील किंवा लहान कालवडी वगैरे असतील, तर त्यांच्यामध्ये आपण साधारणतः लिक्विड ब्रोटॉन हे 15 मिली आणि लिक्विड बोव्हिटॉप सीझेडेस हे 5 मिली याप्रमाणे जर आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये या 2 औषधांचा एकत्रित वापर केला, तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण या लिक्विड ब्रोटॉन आणि लिक्विड बोव्हिटॉप सीझेडेस या 2 औषधांचा एकत्रित वापर आपल्या गाभण पशु असतील, यामध्ये आपल्या गाभण शेळ्या असतील, मेंढ्या असतील, गायी असेल, म्हैस असेल, यांच्यामध्ये जर केला, तर त्यांच्यामध्ये होणाऱ्या गर्भपाताच्या ज्या काही समस्या आहेत, तर त्या देखील कमी करण्यासाठी आपल्याला एक चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो. कारण या 2 औषधांमुळे आपल्या पशूंच्या शरीरावरील जो काही स्ट्रेस आहे, तर तो कमी करण्यासाठी फायदा होईल. बऱ्याच वेळा आपल्या पशूंमध्ये जर स्ट्रेसच्या समस्या आल्या, तर त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये, गाभण पशूंमध्ये त्यांचा गर्भपात देखील होत असतो. तर त्या देखील कमी होण्यासाठी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळेल. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ करण्यासाठी सुद्धा चांगला फायदा पाहायला मिळेल. त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांच्या हाडांना मजबूत करण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा या 2 औषधांचा एकत्रित वापर त्या ठिकाणी चांगला हा करताना पाहायला मिळेल. त्यामुळे आपल्या ज्या कालवडी पाडी रेडी आहेत, त्यांच्या वजनाची वाढ करायची असेल किंवा त्यांना हाडांना मजबूत ठेवायचे असेल, तर त्या ठिकाणी आपण या औषधाचा वापर करू शकतो. आपण आपल्या गाभण पशूंमध्ये त्यांच्यामध्ये होणारे गर्भपात टाळण्यासाठी सुद्धा वापर करू शकतो, किंवा आपण जर नवीन पशु आपल्या गोठ्यावरती खरेदी केलेले असेल, त्याला डिलिव्हरीसाठी त्या ठिकाणी वेळ असेल, तर अशा पशूंमध्ये सुद्धा आपण एक 10 ते 15 दिवस जर या 2 औषधांचा वापर केला, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिशय सुंदर फायदे या औषधाचे एकत्रित त्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लिक्विड ब्रोटॉन किंवा लिक्विड बोव्हिटॉप सीझेडेस या 2 औषधांचा एकत्रित वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे, या 2 औषधांच्या एकत्रित वापरामुळे आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात, तर या विषयावरती सविस्तर माहिती आज आपण घेतलेली आहे. मित्रांनो, आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या समस्या जाणवत असतील, तर आपण अवश्य या 2 औषधांचा एकत्रित वापर त्या ठिकाणी करा. आपल्याला नक्कीच चांगले फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.